वारणेचा वाघ भाग 17वा. बनाबाईच्या सोप्यात सई अस्वस्थ होऊन बसली होती. सत्तू हा मोठ्या मनाचा माणूस आहे. तो आपला शब्द पाळणार, दनियलवर हत्यार धरणार नाही. हे त्यानं दिलेलं वचन तो कधीच मोडणार नाही. आता दनियलनंही असंच कबूल केलं की एक मोठा कठीण प्रसंग सहज टळेल. मात्र दनियल जुळतं घ्यायला हवं. पण आता तो कुठं भेटणार? तो लवकर भेटावा. सई विचार करीतच घरी जायला निघाली. माझंच चुकलं. मी राजाला मावशीकडं पाठवायला नसता तर त्याला दनियल झालाच नसता. राजाचं भलं व्हावं म्हणून आपण त्याला सातारला मावशीकडे पाठवला आणि त्याच्या मावशीनं पण त्याच्या भल्यासाठीच त्याला ख्रिस्ती शाळेत घातला. पण घात झाला. आपलं पोरगं काय करतं याच्यावर नजर ठेवली नाही म्हणून राजा हातचा गेला. सई स्वतःलाच दोष देत घरात शिरली. सीताराम अजून रानातून आलेला नव्हता. घर कसं भकास दिसत होतं. जणू त्याला मरणकळाच आलेली होती. सईनं कवाड लोटला आणि ती मनात दचकली. घरात काटोकाट अंधार भरला होता. आज इतकी कशी रात्र झाली म्हणून तिनं बाहेर येऊन सूर्याकडं पाहिलं. दिवस अजून बराच होता. मग तिनं दिवा लावला आणि ती सोप्यात येऊन बसली. तिच्या डोक्यात विचारांची वावटळ उठली. राजा सातारला गेला, त्याचं काहीच चुकलं नाही. मुलावर आई मावशीनं नजर ठेवायला हवी होती. मुलाचं काय, ते निखाऱ्यापाशी खेळतं आणि चटका बसेल तेव्हाच रडतं. मी त्याला नजरेआड होऊ दिला म्हणून तो हातचा गेला. इथे होता तेव्हा तो गरीब होता, गुणी होता, पण साताऱ्याला त्याला दुर्गुण जडली. आता त्याला मोठेपणाची भलतीच हाव सुटली आहे. राजा इथंच राहिला असता आणि शिकला असता तर काहीच बिघडलं नसतं. कुंजेत काय सगळे लोक शिकलेले आहेत, पण ते आज सुखानं संसार करत आहेत. तसाच राजानेही सुखानं संसार केला असता, पण आता त्याचा विचार करून काय उपयोग? राजा आता दनियल झालेला आहे. राजा हातचा गेला. सई विचारांच्या घड्या घालीत बसली होती. चावडीत पाटील कुलकर्णी अगदी मेटाकुटीला आले होते. दिवस बुडायच्या आत सर्व कामं उरकून घर गाठायचे असं त्यांनी विचार केलेला होता. दंगलीचे दिवस एखादी भलतीच पिढा येऊन बोकांडी बसायची ही भीती त्यांच्या पोटात शिरलेली होती. दनियल फौजदार वारणा खोऱ्यात आल्या दिवसापासून दिवसाबरोबर सर्व काम आटपून बाळूरामोशी जाईना का दाडेला असं म्हणून त्याला चावडीत बसून ते आपापल्या घरी जात होते. विठोबा पाटील एकसारखा उजेडाकडे पाहत होता, परंतु कुलकर्ण्याचं उरकत नव्हतं. बाळक्या रामोशी खांबाला पाठ लावून बसलेला होता. पाटील वैतागून म्हणाला, गावकर, तुमचं गुऱ्हाळ सरायचं नाही, मी जातो. आणि त्याच वेळी दनियल फौजदाराची ती जंगी फौज चावडी पुढे येऊन दाखल झाली. हा हा म्हणता चावडी पुढं बंदुकांचा ढीग लागला. जिकडे तिकडे कुऱ्हाडी, भाले ही हत्यारं चमकू लागली. पोलीस, खबरे, माग काढणारे, गुन्हे माफ झालेले गुन्हेगार असा 300 माणसांनी चावडी पुढं गर्दी केली. आणि ते भेरग पाहून कुलकर्णी पाटील भयभीत झाले. जत्रेत शिरलं कुत्रं आणि त्याच्या जीवाचं झालं मातेरं अशी त्यांची अवस्था झाली. कुंजेच्या सत्तूला कैद करण्यासाठी कुंजेचाच फौजदार दनियल आलेला पाहून त्यांची पाचावर धारण बसली. या बसा बसा. या पलीकडे त्या दोघांना बोलताच येईना. दनियलचा अवतार भयान झालेला होता. तो वैतागला होता. त्याची दाढी वाढलेली होती. त्यानं शांतपणे कमरेचा पठ्ठा काढून खोटीला लावला आणि कुलकर्ण्याच्या गादीवर अंग टाकलं. मग गादीवर उताना पडून हुकमी आवाजात तो म्हणाला, पाटील, कुलकर्णी, जीरासाहेब ते दोघे पुढे झाले. माझ्या सगळ्या लोकांच्या जेवणाची सोय करा आणि लवकर करा. दनियलनं हुकूम सोडला. मग पाटील, कुलकर्णी काय बोलणार? फौजदारनी त्याची माणसं यांच्या जेवणाची सोय करणं हे त्यांचं कर्तव्यच होतं आणि ते टाळणं त्यांना शक्य नव्हतं. रावसाहेब समधी व्यवस्था आता करतो असं म्हणून पाटील रामोशाकडे वळून ओरडला, ये बाळक्या रामोशा, हुंटावानी वावरू नका. सरकारी माणसं किती आहेत ती मोज. ती भयंकर कामगिरी ऐकून बाळक्याचा चेहरा पडला, परंतु नाही म्हणायची सोय नव्हती. तो एक एक माणूस मोजू लागला. सरकारी माणसं साऱ्या पेठानं पांगली होती. कोणी विड्याचा सौदा करीत होते तर कोणी पान सुपारी घेत होते. काहींच्या पोटात आगडोंब पेटला होता. बाळक्या चक्कर मारून आला आणि म्हणाला, पाटील, 3 100 आणि 1. बरं आता पळ. मल्लू धनगराकडनं 3 मेंढरं घेऊन ये. चल, मार 2. बाळक्या ठ्याच पळाला आणि पाटील तराळाकडं वळून म्हणाला, ये तराळा, उठ, चायला, मरी आई पार घरात शिरली.
तू तर आपला गप्पत चल कामाला लाग. गावात वर्दी दे की घरची 4 भाकरी आणून चावडीवर पोचवा म्हणावं. सरकारी भेरग आलंय पळा. तराळ उठला आणि तेल्याच्या बोळ्यात येऊन त्यानं पहिली आरोळी ठोकली. ऐका हो गावकर, गावात फौजदार आलाय. घरची 4 भाकरी चावडीवर पोचवा. ती तराळाची आरोळी त्या शांत वातावरणातून घुमत दूरवर गेली आणि फौजदार आल्याची बातमी ऐकून सई घाबरली. ती चावडीकडे आणि नदीकडे आळीपाळीने पाहू लागली. बारक्यानं चपळाई केली. धनगराकडची 3 मेंढरं घेऊन येता येता तो उस्मान मुलाण्यालाही घेऊन आला. रामोशाचं ते शहाणपण पाहून पाटील संतुष्ट झाला. म्हणाला, बाळक्या लेका, इतक्या दिवसातनं आज तुझं टकुरं चाललं बरं का. बाळक्याला बरं वाटलं. तोच विठू पाटील उस्मानवर कडाडला. मुलांनी कोणाची वाट बघू नग, मेंढरं सरळ कर. रावसाहेबांची माणसं काजबारल्या ती, अरे सुरी चालू कर. तेवढे हात एका शिपायानं जांभई दिली आणि पुन्हा पाटील म्हणाला, ह्यो बघ, हवालदाराचं तोंड इचकाय लागलंय. उस्मान तयार झाला. प्रथम त्यानं कासोटा फेडला, डोक्यावर फडकं घेतलं, अंगठ्याने सुरीची धार पाहून घेतली आणि अल्लाचं नाव घेऊन 2.5 घसाऱ्यात एक या हिशोबाने 3 मेंढरं आडवी करून मग निवांतपणे त्यांची सागळं सोलू लागला. सगळी पाटलं कामाला लागली होती. चुली पेटल्या होत्या, वर हांडे चढले होते. काही चुलीवर मेंढरं शिजत होती तर काहीवर भात रटरटत होता. मेंढराच्या शिजणाऱ्या मांसाचा वास चावडीत शिरला होता. त्या वासानं कुलकर्णी कासावीस झाला होता. तो मनात जळफळत होता. शिवाय नाकाला पदर लावायची सोयच नव्हती. बाळक्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. तो वाघासारखा जिभल्या चाटीत एकटक त्या सुरीवरच्या हंड्याकडे पाहत होता. एकाएकी दनियल म्हणाला, पाटील, मला बकरं चालत नाही. माझ्यासाठी कोंबडा करा आणि हे पहा, माझं जेवण वेगळं झालं पाहिजे, म्हणजे ते तुमच्या घरी करा. हे ऐकून पाटलाचं काळीच गडगडलं. आता हा महार फौजदार माझ्या घरातनी माझ्या पंक्तीला बसून जेवणार, ती कल्पनाच पाटलाला भयंकर वाटली. इतक्यात दनियल म्हणाला, माझं जेवण तुमच्या घरी तयार करून ते चावडीवर घेऊन या. या सूचनेनं पाटलाचा जीव सुळावरून उतरला. तो वळून बाळक्याला म्हणाला, पळत जा आणि आमच्या घरात सांग की 2 कोंबडी कापून रावदेव साहेबांचा खाना तयार करा. जा, लवकर जा. तसा बाळक्या उठून पळाला. दिवस मावळत होता. चुली धडधडत होत्या. मेंढरं शिजत होती. भाताचा एक हंडा उतरला होता. धावपळ करून दमलेली दनियलची माणसं मिटक्या मारीत होती. काही जांभया देत देवाचं नाव घेत होती. काही पुन्हा पुन्हा पान खात होती. अंगठ्याजवळच बोट नाचवीत दनियलनं हाक मारली, पाटील, गावकर, इकडे या. दोघेही धावत जवळ आले. कावराय साहेब, दोघांनी एकदम विचारले. मला असं सांगा, दनियल म्हणाला, सत्तू कुमजेला कधी येत असतो? आता फौजदारी खोडा बसणार असं पाटलाला वाटलं. आता काय उत्तर द्यावं याचा कुलकर्णी मनाशी विचार करू लागला. तेवढ्यात पाटील उतरला. सत्तू कवाबी येतो आणि कवाबी जातो, मग तुम्ही काय करता? दनियलनं विचारलं. आम्ही काय करणार? पाटील चटकन उतरला. कुलकर्णी लिव त्यात आण, मी अंगठा उठवतो. तसं नव्हे पाटील, दनियलचा आवाज चटू लागला. तुम्ही त्याला पकडीत का नाही? रावसाहेब, वाघ माणसाला भीतो काय आणि आम्ही त्या वाघाला दावा कसं लावणार? पाटील निर्विकार मुद्रेनं म्हणाला. ते काम महाकठीण आहे. कुलकर्णी म्हणाला. का कठीण आहे? दनियल डोळे वटारून म्हणाला. तुम्ही पाटील कुलकर्णी म्हणजे सरकारी माणसं आहात. तुम्ही सरकारचं इनाम खाता, याची तुम्हाला जाणीव आहे का? रावसाहेब, ते सर्व खरं आहे, पण काम आमच्या कुवतीबाहेरचं आहे. कुलकर्णी म्हणाला. आम्ही 2 माणसं काय करणार? पाटील म्हणाला. का सत्तू पुढं बोंबलायचं? आणि पाटलानं उजव्या हाताची मूठ तोंडापुढं धरून बोंबलण्याचं प्रत्यक्षित करून दाखवलं. तुम्ही दोघांनी नव्ह, दनियल म्हणाला. हा गाव आहे ना तुमच्या मदतीला? काय करायचा गाव? पाटील कपाळावर हाणून घेत म्हणाला. सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. गाव का सरकारी आहे? ह्या गावात माणसं आम्ही 2च, म्हणजे सत्तूनं केलेल्या मथाजी चौगुल्याचा खून गावाला मान्य आहे. आता काय सांगावं? पाटील म्हणाला. तो तुमचा मथाजी देव माणूस होता का? अहो रावसाहेब, तो मथाजी नुसता येताळबा होता. गांजा वडून त्यानं उभा गाव झोडपून काढला होता. लांब कशाला? तुम्ही तुमच्या आईच्या पोटात होता तेव्हा तो मथाजी तुमच्या आईचा खून करीत होता. सत्तू आला म्हणून तुम्ही आणि तुमची आई वाचली. त्या वक्ताला समजा गाव म्हणाला, सत्तूनं चांगलं केलं, एक पिढा काढून टाकली. पाटलाच्या बोलण्यानं दनियल अस्वस्थ झाला. छे, तो म्हणाला. मला नाही हे पटत. नाहीच पटणार. कुलकर्णी हात जोडून म्हणला.
कारण तुम्ही फौजदार आहात, पण आम्ही सत्तूचं नाव काढू शकत नाही. अहो, नुसतं सत्तूला धरा म्हटलं की पुरे, आमची लाकडं नदीला गेलीच म्हणून समजा. पाटील मध्येच म्हणाला. सत्तू कुंजेत येते वेळी किती लोक बरोबर आणतो? दनियलनं विचारलं. एकटाच येतो, कुलकर्णी उत्तरला. आणि एकटा जातो, पाटलानं उत्तर पूर्ण केलं. दनियल काहीतरी लिहित बसला आणि पाटील कुलकर्णी यांचा जीव सुळावरून उतरला. एकाएकी दनियल उठला, कमरेला पट्टा लावित म्हणाला, हां पहा, जेवण तयार झालं की माझ्या सर्व लोकांना जेवायला वाढा आणि माझं जेवण आणून ठेवा, तोवर मी घरी जाऊन येतो. असं सांगून कमरेचं पिस्तूल सरळ करत तो महारवाड्याकडे चालू लागला. कुलकर्णी पाटलाच्या कानात म्हणाला, पाटील, मला स्नान केलंच पाहिजे. हा सर्व प्रकार मला सहन होत नाही. ही अभक्ष्य भक्षणाची घाण माझ्या मस्तकात शिरली आहे. गावकर तरकू नका, पाटील म्हणाला. मी बी पाटील असून फौजदारा मोहरा असो लागत नाचतोय नि तुम्हासनी आंघोळीचं पडलंय. मग मी काय करू? कुलकर्ण्यानं विचारलं. काय करू नका, गुमानं बसा, पाटील म्हणाला. वकूत बाका आहे. आज जर फौजदार कोंबडी खा म्हटलं तर गप्प खा. अव ही सरकारी माणसं कुठं कळ फिरवतील त्याचा नियम नाही. कुलकर्णी भकास चेहरा करून फावू लागला आणि त्याच्या डोळ्यापुढं कोंबडी फडफडू लागली. नंतर पाटील स्वयंपाक्यावर ओरडला, अरे ही मेंढर कवा शिजायची? जांभया देऊन या सरकारी लोकांची तोंड फाटली की आटपा आणि पंक्ती बसून म्हणा एकदाचं पुंडलिकीवर. पाटील कुलकर्णी कणला. पाटील हसला. एक गडी बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणाला, पाटील, एवढा हंडा उतरला की पंगतच सारं तयार आहे. देवळीत रॉकेलचा दिवा ढणढणत होता. त्याची ज्योत डगमगत होती. प्रकाश सर्वत्र थरथरत होता. त्या प्रकाशात सईचा चेहरा गंभीर भासत होता. दनियल सोप्यात विचारमग्न बसला होता. सीताराम गावात भजनाला गेला होता. जेवणार का 2 घास? सईनं विचारलं. नाही, माझं जेवण पाटलाच्या वाड्यात तयार आहे. दनियल उत्तरला. तुझं काय, तू फौजदार आहेस बाबा? सईनं उपरोधिक हसली. खरंच मी फौजदार आहे, तो म्हणाला. फौजदारकी म्हणजे काय देवपणा आहे? सई म्हणाली. वाईट नोकरी ती. वाईट? दनियल चमकून म्हणाला. आई, तुला काहीच कळत नाही बघ. नसलं की कळत, सई म्हणाली. पर थोडंसं नक्की कळतंय. आम्ही खेड्यावरची माणसं, मात्र माणसानं माणसागत वागावं एवढंच आम्हासनी कळतं. आई, तू माझ्याशी अशी कडवट का बोलत आहेस? एकदा सांगून टाक ना. दनियल म्हटलं. हे पहा, तू अशी का बोलतेस ते मी जाणून आहे. मी सत्तूला कैद करायला आलो आहे म्हणून तू अशी बोलतेस. अक्षी बराबर आहे, सई म्हणाली. सत्तूनं तुझं काय वाईट केलंय म्हणून तू त्याच्या जीवावर उठावस आणि म्हण मी मोठा? ज्याला बरं आणि वाईट यांच्यातला फरक कळत नाही तो कसला मोठा? मग मी काय करावं असं तुझं मत आहे? दनियलनं विचारलं. सई गंभीर स्वरात उतरली. तू सत्तूचा पाठपुरावा करू नका, त्याच्यावर हत्यार धरू नका. का? कशासाठी? दनियल उसळून म्हणाला. मी हत्यार धरू नये याचा अर्थ काय? उपकाराची फेड म्हणून. सईच्या डोळ्यातून ठिणग्या उसळू लागल्या. ती म्हणाली, आणि सत्तू तुझ्यावर हत्यार उचलणार नाही तसं त्यानं मला वचन दिलंय. आई, त्यानं माझ्यावर हत्यार धरू नये म्हणून तू त्याच्याकडे वचनाची भीक मागितलीस. दनियल भडकून म्हणाला. तू इतकी दुबळी कशी आणि का झालीस? तुम्ही दोघांनी जगावं म्हणून. आई ताट उभी राहून म्हणाली. तू सत्तूचा पाठलाग करू नको. आई, मला वेळ लागलेला नाही. दनियल खेकसून म्हणाला. मी फौजदार आहे आणि मला माझं कर्तव्य करणं भाग आहे. मी ते करणार. नग नग मी हात जोडते. सई रडू लागली. तिनं हात जोडून म्हटलं, तू सत्तूचा जीव घेशील. कदाचित सत्तू तुला ठार मारेल आणि मला ते बघावं लागल. ते दुःख मला सोसणार नाही. मला तुमच्या दोघांचं बी सुख बघायचं आहे. तिचे जोडलेले हात थरथर कापू लागले. दनियल संतापला. म्हणाला, आता मात्र माझी खात्री पटली की तुला नक्कीच वेळ लागलंय. काय बी म्हण, पर ह्यो रक्तपात टाळ. सई म्हणाली. सत्तू आपला बोल खरा करेल. तू त्याची थोरवी मला सांगू नको. दनियल निर्भय होऊन म्हणाला. मी सरकारी हा नोकर आहे. मी फौजदार आहे. मी एका गुन्हेगाराशी कधीही तोडजोड करणार नाही. सत्तूला आपल्या पापाचं प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे आणि ते मीच देणार आहे. म्हणे तो हत्यार धरणार नाही, पण मी म्हणतो का धरणार ना? नी झूज घे, पळू नको. दनियलचा आवाज घुमू लागला. सई रडू लागली. ती म्हणाली, नग नग तसं बोलू नग. उपकाराची जाण ठेव. तुला त्याचे उपकार दिसतात. दनियल तरकटून म्हणाला. पण माझी नोकरी दिसत नाही. तू त्याचं इमान राखून मला बेमानीच्या नरकात लोटू पाहतोस. पण आता बाळ नाही मी. मला सर्व काही समजतंय. मी लोकांचं अन्न खातो. माझ्याही काही निष्ठा आहेत. मलाही लौकिक हवा आहे.
लौकिक मिळव की सई म्हणाली, चांगल्या मार्गानं लौकिक मिळवावा, पण पाप करून नवा. मग मला सांग, सत्तूचा मार्ग चांगला आहे का? दनियलनं विचारलं. मग त्याचं कंचं पाप केलंय? सई उद्गरली. त्यानं खून केला आहे की नाही? दनियलचा पारा एकदम चढला. पण त्यानं एक खून करून 2 जीव वाचवलं. सईनं पदरानं डोळे पुसले. ते 2 जीव मरणारच होते कशावरून? दनियल म्हणाला, ते 2 खून होण्याचा संभव होता, पण संभव होता याला कायद्यानं काहीच अर्थ नाही. उलट सत्तूनं प्रत्यक्ष खून केलाय. कायदा हाती घेणं, लोकांना लुटणं, खंडणी वसूल करणं ही गुन्हेगारी आहे आणि ती सत्तूनं केलेली आहे, करीत आहे. त्याला मानवी कायद्यानं आणि देवाच्या न्यायानं क्षमा नाही. तसं म्हणू नका. सई संतापली. मग काय म्हणू? दनियल म्हणाला, माझी मान त्याच्या हवाली करू? त्याला शरण जाऊ? मग हे पिस्तूल, ही वर्दी, याला काय अर्थ आहे? आणि मी हा कच खाऊ मूर्खपणा कधीच करणार नाही. राजा माझा ऐक. सईचा आवाज चढला. मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाही. दनियल म्हणाला, आता तू मला काहीही सांगू नको. ते तू सत्तूलाच सांग म्हणावं. पळू नको, उभा राहा आणि पहा तमाशा. या शब्दांनी, त्या हट्टानं, त्या उर्मटपणानं सई पिसाळली, अगतिक झाली. पुढं होऊन तिनं दनियलच्या तोंडात खाडकन भडकावली आणि थरथर कापत ती म्हणाली, लढ, मर, काय बी कर, पर सत्तूला भ्याड म्हणू नग. तुझा काय पराक्रम हाय तो त्याला ठाव हाय. दनियलही भयंकर संतापला, पण आईच पुढ्यात होती, काहीच करता येत नव्हतं. त्यामुळं तो अधिकच खवळला. म्हणाला, आई, नक्कीच तुला वेळ लागला आहे, पण तू पाहत राहा. एक तर सत्तू तरी मरेल, नाही तर मी तरी मरेन. दोघापैकी एकाचं मरण अटळ आहे. आणि याच वेळी धाडकन सत्तू घरातून शिरून दनियल पुढं उभा राहिला. म्हणाला, दनियल, मी कुमजेचा सत्तू आहे. सत्तू हजर आहे. सत्तूला समोर पाहताच दनियल दचकला. त्यानं चटकन पिस्तुलाला हात घातला. हात मागं घे, मी तयार आहे. सत्तूनं आपलं पिस्तूल रोखलं. दनियल गोंधळला. सई कावरीबावरी झाली. सत्तूच्या पिस्तुलाकडे पाहत दनियल म्हणाला, काय म्हणणं आहे या वारण्याच्या वाघाचं? तेच सांगायला मी आलो आहे. सत्तू दाहक स्वरात उत्तरला, मी तुझं बोलणं ऐकलं आणि माझी खात्री झाली की तू नादान आहेस. मी तुझ्या पुढं उभा राहत नाही. हा तुझा केवळ भ्रम आहे. बाबर खानला मी या खोऱ्यातून हाकलून लावला आहे. तुझं मी काहीही करू शकेन. आता या घडला मी तुला कैद करून वारण्याच्या डोहात बुडून मारू शकतो. तू नीच जन्मशील याची मला कल्पना नव्हती. मी जसा आहे तसा तुझ्या पुढे उभा आहे. फक्त तू मला तुझा हेतू सांग. दनियलच्या आवाजाला धार आली. डोळे आग वर्षू लागले. तू आपली माणसं घेऊन निघून जा. सत्तू म्हणाला, मी या खोऱ्यात यत्किंचितही अशांतता निर्माण करीत नाही याची खात्री बाळग. याचा अर्थ मी तुझ्याशी शस्त्रसंधी करावी. दनियल म्हणाला, आणि एका खुनी दरोडेखोरापुढं मान वाकवावी, पराभव पदरी घेऊन काळ करावं. काय पण कल्पना. इतका मी मूर्ख नाही. मरणाचं मला भय नाही. तुझी कोणतीही अट मला मान्य नाही. उलट तू बिनशर्त माझ्या हवाली हो. माझ्याबरोबर कोल्हापूरला चल. मी सरकारात रद्दबदली करून तुला जीवनदान देईन. सत्तू हसला. दनियलच्या निर्भय बोलण्याचे आणि अहंकाराचे त्याला आश्चर्य वाटले. तो आकारामाकडे वळून म्हणाला, आकाराम, दनियल साहेबाला घेऊन चल. आकारामानं बंदूक रोखली. दनियल खिन्न झाला. अचानक आलेल्या त्या संकटानं तो हादरला. त्यानं एक निश्वास टाकला. मान ताट करून त्यानं निघण्याची तयारी केली. तो प्रकार पाहून सईचं काळीज दुभंगलं. दनियलवर आलेल्या त्या दारुण प्रसंगाची उग्रता तिला कळून आली. तिची बोबडी वळली. अंगात कापरं भरलं. इतका वेळ वाघासारखा गरजणारा दनियल क्षणात हतबल झालेला पाहून आईच्या मायेचा बांध फुटला. तिच्या पायातील शक्ती नाहीशी होऊन ती मटकन खाली बसली आणि गपकन तिनं सत्तूचे पाय धरले. हंबरडा फोडून ती म्हणाली, नग नग, तू तरी गैर वागून करू नग. ज्याच्यासाठी तू इतकं दुःख भोगलंस त्याला दया दाखव. माझ्यासाठी मी सई तुझी भन पदर पसरते. सईचा तो आक्रोश पाहून तिचे ते शब्द ऐकून सत्तूच्या हृदयात उलथापालथ झाली. ती आईची ममता त्याच्या काळजाला भिडली. तो खिन्न झाला. सहीकडे पाहून त्यानं दनियलकडे पाहिला आणि तो म्हणाला, आकाराम, सोड त्याला. ही सही जिवंत असेपर्यंत दनियल जगला पाहिजे. आणि मग ते दोघे अंधारात शिरून नाहीसे झाले. सईनं घाईघाईनं डोळे पुसले. गडबडीनं जाऊन पाणी आणून दनियलला दिलं. दनियल तसाच उभा होता. त्याचं मस्तक सुन्न झालं होतं. त्याच्या मस्तकात डोंब उसळला होता. अपमानाच्या अग्नीत तो जळत उभा होता. राजा, सत्तूला बघितलंस का? सईनं शांतपणे विचारलं. दनियल दगडी पुतळ्यासारखा उभा होता. तो म्हणाला, होय, पण तुझा आत्मा शांत झाला का?
माझा आत्मा कधीच शांत होणार नाही. सई म्हणाली, पण राजा गर्वाचं घर खाली असतं, मग तू त्याचे पाय का धरतेस? दनियलनं विचारलं. आधी मी तुला हात जोडलं तेव्हा तू मला येडी ठरवलीस, सई उत्तरली. आणि सत्तूला हात जोडलं तेव्हा तो तुला आपल्या वैराला सोडून निघून गेला. केवढा फरक. जातो मी, तो म्हणाला. जा खरं, सई म्हणाली. जीवाला जप, लोकांचे जीव घेऊ नका. जीव घेणं आणि जीव देणं वंगाळ असतं. अपमानित झालेला दनियल अंतरात कडत सरफडत घराबाहेर पडला आणि चावडीच्या दिशेनं चालू लागला.